सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज गेले 2,51,462 एवढे अर्ज आतापर्यंत गेले। बघू शकतो तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे सीपी मुंबई। जो टोकन नंबर आलाय 2,51,462 आलेला आजच्या तारखेमध्ये आणि जो अप्लिकेशन नंबर आलाय बघू शकता 2,11,67 एवढा अप्लिकेशन नंबर आला आहे जे सीपी मुंबई आहे। तर सीपी मुंबईला 2,51,462 अर्ज जे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तारखेला या ठिकाणी आलेले एक लक्षात ठेवा। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी मुंबई आहे। तर सीपी मुंबईला जे अर्ज आतापर्यंत गेले 2,51,462 अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे। SRPF चालक, बॅट्समन, शिपाई, कारागृह या सर्व पदाबद्दल माहिती देणार आहे आणि सर्व जे विद्यार्थी मित्रांनो प्रूफ दाखवतच तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राईब करून द्या, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई आहे। तर सीपी मुंबईचा जो टोकन नंबर आहे बघू शकता मी तुम्हाला मोठा करून या ठिकाणी दाखवतो 2,51,462 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे सीपी मुंबईचा। तर बघू शकता सीपी मुंबईला एवढे अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे त्यानंतर बघू शकतो तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहे SP नागपूर सिटी आहे। तर SP नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 34,993 अर्ज आतापर्यंत गेले आहे। जो टोकन नंबर आलाय सीपी नागपूर सिटीचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी पद बघू शकता। त्यानंतर बघू शकता तुम्ही सीपी नागपूर सिटी आहे। तर जे अर्ज गेले आहेत 34,993 अर्ज आतापर्यंत गेलेले आहे आणि जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे 25,270 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे। तर आतापर्यंत तुम्ही धरून चला 35,000 आसपास या ठिकाणी अर्ज गेले, 35,000 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी नागपूर सिटीला गेलेले आहे एक लक्षात ठेवा। बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी नागपूर सिटी आहे 34,993 अर्ज या ठिकाणी गेलेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी नागपूर सिटीला, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल पोलीस भरतीचा आपल्या इंस्टाग्रामचे आयडी गोपाल अनखडे 120 तर यावर पाठवा। ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर सर्व काही माहिती हे ब्लर या ठिकाणी केली जाणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता एवढं सहकार्य करा, एकच दिवस या ठिकाणी राहिला, 1-2 दिवस राहिले आहेत, ठीक आहे। व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो, ठीक आहे। त्यानंतरचा जो जिल्हा ठाणे सिटीचा जो टोकन नंबर आहे 22,000 प्लस अर्ज आतापर्यंत ठाणे सिटीला गेलेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी पिंपरी चिंचवडला तर आपण पाहिलं तर 16,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला पिंपरी चिंचवडला गेलेले आहे। सीपी पुणे सिटीला बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे अर्ज गेले आहे 82,000 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी पुणे सिटीला गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता सीपी ठाणे सिटी आहे। सीपी ठाणे सिटीचा जो अर्ज क्रमांक आला आहे 41,675 एवढा अर्ज क्रमांक आलाय। बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी ठाणे सिटी आहे। तर सीपी ठाणे सिटीचा जो अर्ज क्रमांक आलेला आहे 41,675 एवढा अर्ज क्रमांक आलाय जे सीपी ठाणे सिटी आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी ठाणे सिटीचा जो अर्ज क्रमांक आला 41,675 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे सीपी ठाणे सिटीचा, ठीक आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी ठाणे सिटी आहे 41,675 प्लस अर्ज आलेले तर धरून चला 42,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले सीपी ठाणे सिटी या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलचं पद SP अकोला आहे। SP अकोलाचा जो टोकन नंबर आला होता तर तो आला होता या ठिकाणी 11,814 तर धरून त्याला या ठिकाणी 12,500च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले SP अकोल्याला, कारण की इथं जास्त अर्ज येत नाही आहे, एकीर अर्ज या ठिकाणी पडत आहे एक लक्षात ठेवा। बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP अकोला आहे तर 12,000 ते 12,500च्या रेंजमध्ये तुम्ही अर्ज धरून त्याला एवढे अर्ज या ठिकाणी गेले आहे जे SP अकोला आहे या ठिकाणी। बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP अकोला। त्यानंतरचा जो जिल्हा SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे। तर बघू शकता तुम्ही जो टोकन नंबर आला होता 70,394 टोकन नंबर आला होता जो SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे इथला। तर बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 20 वरणगाव 70,394 एवढा या ठिकाणचा अर्ज क्रमांक आला होता, टोकन नंबर आला होता आणि जो अर्ज क्रमांक आहे तो सुद्धा 70,394 आला होता। तर आतापर्यंत तुम्ही धरून चला जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर जवळपास 72,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले, 72-73,000 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले एक लक्षात ठेवा, कारण की एकेरी फॉर्म या ठिकाणी पडत आहे, सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला तुम्ही बघू शकता या ठिकाणी 70,394 आले होते तर धरून चला की 72,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले SRPF गट क्रमांक 20। त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP वाशिम आहे। तर SP वाशिमचा जो टोकन नंबर आलेला आहे 3,130 एवढा टोकन नंबर आला होता। जो अप्लिकेशन नंबर आला होता फक्त 2,588 एवढा मुलांचा अप्लिकेशन नंबर आला होता। तर या ठिकाणी बघू शकता SP वाशिमला तुम्ही बघू शकता जो टोकन नंबर आहे 3,130 एवढा, तर धरून चला की 3200 ते 3300 एवढा टोकन नंबर या ठिकाणी गेलेला आहे जी SP वाशिम आहे या ठिकाणी। बघू शकता तुम्ही SP वाशिमला, तर SP वाशिमला 33,000 प्लस अर्ज
ठिकाणी धरून चला की या ठिकाणी 33 प्लस अर्धा आतापर्यंत तुम्ही धरून चला. ठीक आहे. तर बघू शकता वाशिमला बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल वाशिम आहे 3300 प्लस अर्धा तुम्ही या ठिकाणी धरून चला. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा त्यानंतर बघू शकता तुम्ही एका विद्यार्थ्याने हा फॉर्म या ठिकाणी आपल्या इंस्टाग्रामवर पाठवला होता. सीपी नवी मुंबई आहे, जो टोकन नंबर होता 32,857 एवढा टोकन नंबर होता. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी नवी मुंबईचा जो टोकन नंबर आहे 32,857 एवढा होता आणि अप्लिकेशन नंबर जो आहे तर बघू शकता 29,658 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला होता. तर सीपी नवी मुंबईला या ठिकाणी धरून चला की 35,000 प्लस अर्धा आतापर्यंत सीपी नवी मुंबई या ठिकाणी गेली आहे. बघू शकता तुम्ही सीपी मुंबई. त्यानंतरचा जो जिल्हा आहे त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद SP नागपूर ग्रामीण आहे. SP नागपूर ग्रामीणचा जो टोकन नंबर आला होता 15,603 आला होता. तर आता जास्तीत जास्त जे 16,000-16,500च्या आसपास या ठिकाणी अर्ज केले आहे जे SP नागपूर ग्रामीण आहे या ठिकाणी बघू शकता. आणि जो अप्लिकेशन नंबर आला होता 11,513 एवढा अप्लिकेशन नंबर या ठिकाणी आला होता. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला जे नागपूर ग्रामीण आहे तर 16 ते 16,500 प्लस अर्ज तुम्ही धरून चला नागपूर ग्रामीणला गेलेले आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे SRP गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर या ठिकाणी जो अर्ज क्रमांक आला होता टोकन नंबर आला होता 32,963 आला होता आणि टोकन नंबर सुद्धा 32,963 आला होता. तर आतापर्यंत धरून चला की 34-35 हजाराच्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे जे SRP गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी बघू शकता तुम्ही. SRP गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे तर 35,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला की 35,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज केले आहे. कारण की आता जे विद्यार्थी मित्रांनो एकेरी अर्ज या ठिकाणी पडत जास्त अर्ज आता या ठिकाणी पडत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही SRP गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया 35,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. ठीक आहे. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे SP धाराशिव चालक आहे. SP धाराशिव चालकचा जो अप्लिकेशन नंबर आला होता 9,675 आला होता. 10,000 तुम्ही अर्ज या ठिकाणी धरून चला. SP धाराशिव चालक या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल SP धाराशिवला. ठीक आहे. तर बघू शकता SP धाराशिवला जर आपण पाहिलं तर जवळपास 10,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. आणि SP धाराशिवचा जो अप्लिकेशन नंबर आहे 9,675 होता आणि जो टोकन नंबर होता तो होता या ठिकाणी 10,369. तर तुम्ही धरून चला की 11,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे SP धाराशिव चालक या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता सीपी मुंबई रेल्वे हा फॉर्म आपल्याला एका विद्यार्थ्यांनी पाठवला होता इंस्टाग्रामच्या माध्यमातून. बघू शकता सीपी मुंबई रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलचा पद होता. तो टोकन नंबर होता 46,813 एवढा टोकन नंबर होता आणि जो अप्लिकेशन नंबर होता तर तो या ठिकाणी 37,064 होता. तर बघू शकता सीपी मुंबई रेल्वे आहे 46,813 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण बघू शकता SP अमरावती ग्रामीण आहे. जो अर्ज क्रमांक आला होता 12,986 आला होता. धरून चला 12,500 पर्यंत अर्ज या ठिकाणी गेले असेल. जास्तीत जास्त जे अमरावती ग्रामीणला अर्ज गेले मुलांचे तर ते 12,500 अर्ज 13,500 प्लस अर्ज या ठिकाणी गेले. बघू शकता 12,986 म्हणजे 13,000 अर्ज तर या ठिकाणी जागेवरच होते. पण आतापर्यंत तुम्ही धरून चला की 12,500 अर्ज 13,500 अर्ज या ठिकाणी मुलांचे गेलेले आहे, लक्षात ठेवा. बघू शकता मुलांचा जो अप्लिकेशन नंबर आहे तर तो 12,986 होता म्हणजे 13,000 होता. पण आतापर्यंत तुम्ही धरून चला की 13,500 टोकन अर्ज क्रमांक या ठिकाणी मुलांचा आहे आणि टोकन नंबर जो अमरावती ग्रामीणचा हा टोकन नंबर आहे. अमरावती ग्रामीणचा जो टोकन नंबर निघून आला होता 17,000 आला होता. धरून चला 18 ते 18,500 एवढा टोकन नंबर आतापर्यंत अमरावती ग्रामीणचा गेलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पुणे प्रिझन आहे, पुणे कारागृह आहे. पुणे कारागृहाचा जो टोकन नंबर आहे तो 84,671 आहे. तर धरून चला की 90 ते 92,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर गेला आहे. पुणे कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर होता 58,474 होता. तर आतापर्यंत जे पुणे कारागृह आहे पुणे कारागृहाला धरून चला 90-92,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज या ठिकाणी गेले आहे. पुणे कारागृहाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुणे कारागृह आहे. पुणे कारागृहाला जे अर्ज आतापर्यंत गेले आहे तर ते या ठिकाणी गेले आहे 90 ते 92,000 अर्ज प्लस तुम्ही या ठिकाणी धरून चला. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे आणि सीपी मुंबईला मी तुम्हाला स्टार्टिंगलाच फॉर्म दाखवला 2.5 लाखाच्या वरचा फॉर्म मी तुम्हाला दाखवला या ठिकाणी सीपी मुंबईचा. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंड तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे तर या ठिकाणी जे अर्ज गेले 44,428 एवढे अर्ज गेले आहे. तर आतापर्यंत धरून चला SRPF गट क्रमांक 7 दौंडला आतापर्यंत 46 ते 48,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे जे SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 7 दौंडला तुम्ही या ठिकाणी धरून चला 47,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले आहे.
त्यानंतर बघू शकता SRPF पुसळगाव आहे 18,600 अर्ज केले, वाशिम बॅट्समनला 1640 अर्ज केले, यवतमाळ बॅट्समनला 1400 प्लस अर्ज केले, पुणे बॅट्समनला 3300 प्लस अर्ज केले, संभाजीनगर बॅट्समनला 2200 अर्ज केले, मुंबई बॅट्समनला 2200 अर्ज केले आहे, गोंदिया बॅट्समनला 2200 अर्ज केले, सिंधुदुर्ग पोलीसला 6300 अर्ज केले, रत्नागिरी शिपाई 6400 अर्ज केले, गोंदिया शिपाई 4600 अर्ज केले, भंडारा शिपाई 4300 अर्ज केले, मुंबई लोहमार्ग नागपूर लोहमार्गला 6000 अर्ज केले, पुणे ग्रामीणला 6900 प्लस अर्ज केले, पालघर शिपाईला 7200 अर्ज केले, सोलापूर ग्रामीण शिपाईला 7300 अर्ज केले, सिंधुदुर्ग चालक आहे 6360 अर्ज गेले, त्याचबरोबर मुंबई कारागृह 1,17,000 अर्ज गेले, SP परभणी चालक 6500 अर्ज गेले, संभाजीनगर ग्रामीण 5500 अर्ज गेले, पुणे कारागृह 94,000 अर्ज गेले, CP रायगड 5600 अर्ज गेले, पिंपरी चिंचवड 26,000 अर्ज गेले, ठाणे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे ठाणे ग्रामीण आहे 7000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर नाशिक प्रिझन बघू शकता, पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे, नाशिक प्रिझन आहे, जो ॲप्लिकेशन नंबर आला होता 31,276 आला होता। तर नाशिक प्रिझनचा मी तुम्हाला टोकन नंबर तर नाशिक ग्रामीणचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे 31,276 होता आणि तो टोकन नंबर होता 42,000 होता। तर धरून त्याला 50,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहाला गेलेले आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर नाशिक ग्रामीण आहे बघू शकता, पोलीस कॉन्स्टेबल पद आहे, नाशिक ग्रामीण आहे, जो अर्ज क्रमांक होता 10,329 होता। तर धरून त्याला आतापर्यंत जो अर्ज क्रमांक गेला असाल 10,500 गेला, म्हणजे 10,600 तरी तुम्ही या ठिकाणी धरून त्याला आतापर्यंत अर्ज क्रमांक या ठिकाणी नाशिक ग्रामीणला गेलेला, कारण की एकेरी फॉर्म या ठिकाणी पडत आहे, लक्षात। नाशिक ग्रामीणचा तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता 13,893 वेळा टोकन नंबर होता। तर धरून त्याला 15,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर गेला आहे नाशिक ग्रामीणचा, बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाशिक ग्रामीण आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा पद आहे SP वाशिम आहे, SP वाशिमला आतापर्यंत 4,759 अर्ज गेले, म्हणजे धरून त्याला 5,000 अर्ज आतापर्यंत गेले। पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा पद आहे SP वाशिम आहे, तर SP वाशिमला आतापर्यंत 4,759 अर्ज आतापर्यंत गेले आहे। बघू शकता तुम्ही SP वाशिमला, SP वाशिम चालकला आतापर्यंत 4,759 अर्ज गेले, म्हणजे धरून त्याला 5,000 अर्ज आतापर्यंत गेले आहे। त्याचबरोबर प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृह, बघू शकता नागपूर कारागृहाला जो अर्ज क्रमांक आलेला टोकन नंबर आलाय 64,932 आलाय। तर आतापर्यंत धरून चला 70-72,000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेले। प्रिझन कॉन्स्टेबल नागपूरला गेले 70,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला की नागपूर कारागृहाला 70,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले। बघू शकता तुम्ही प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृहाला आहे, तर बघू शकता तुम्ही 70,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP जळगाव आहे, SP जळगावला जे अर्ज गेले 9 ते 10,000 अर्ज आतापर्यंत गेले, 9 ते 10,000 एवढा टोकन नंबर गेला SP जळगावला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक बिरशी कॅम्प गोंदिया आहे, तो अर्ज क्रमांक होता टोकन नंबर होता तो 31,319 होता, पण आतापर्यंत धरून त्याला 35,000च्या आसपास अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला गेले। त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP नांदेड आहे, टोकन नंबर जो आला 11,573 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि ॲप्लिकेशन नंबर जो आला 8,939 ॲप्लिकेशन नंबर आला। तर आतापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल SP नांदेड आहे, तर SP नांदेडले जे विद्यार्थी मिळून 12,500 अर्ज तुम्ही आतापर्यंत धरून चला की SP नांदेडचा जो टोकन नंबर आहे हा 12,500 एवढा टोकन नंबर गेलेला आहे, कारण की एकेरी फॉर्म या ठिकाणी पडत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तो टोकन नंबर तुम्ही धरून चला 12,500 एवढा टोकन नंबर धरून चला। त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे, चालकचं पद आहे SP नाशिक ग्रामीणला आतापर्यंत तुम्ही अर्ज धरून चला 21,000 एवढे अर्ज आलेले, जो टोकन नंबर आहे 21,000 एवढा टोकन नंबर धरून चला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। वाशिम बॅट्समनचा जो टोकन नंबर आला होता 1425 आला पण होता, पण आतापर्यंत धरून चला की 1600-1700 अर्ज आतापर्यंत वाशिम बॅट्समनला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे SP हिंगोली आहे चालक, SP हिंगोली चालकला बघू शकता 8,734 या ठिकाणी टोकन नंबर होता, पण धरून त्याला आतापर्यंत 10,000 एवढा टोकन नंबर गेला आहे। जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे ड्रायव्हरचं चालकचं पद आहे SP हिंगोली चालक आहे, SP हिंगोली चालकला आतापर्यंत 9,000 प्लस एवढा टोकन नंबर आतापर्यंत आला आहे। SP हिंगोली चालकला 9,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असे डेली कंटेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे आणि पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।